हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आत्ता मी बनवणार आहे पाटवड्याची भाजी. तर त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं तवा ठेवला होता गरम करायला. त्याच्यामध्ये 2 मिरच्या घालून चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथं ना हिरव्या मिरच्या कच्च्याही वापरू शकता, पण ना मी थोडंसं भाजून घेतले, कारण ना मिरची खूप तिखट होती आणि भाजल्यामुळं ना मिरचीचा थोडासा तिखटपणा ना कमी होतो, त्यामुळं भाजून घेतली. त्यानंतर 5-6 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर, थोडेसे जिरे, थोडंसं मीठ घालून चांगलं हे मिरचीचं वाटण बनवून घेतलं. त्यानंतर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये ना हे जे वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे आणि तुम्ही हे वाटण ना मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता, पण मी थोडंच बनवलेलं होतं, त्यामुळं ना मिक्सरमध्ये बारीक होत नाही, त्याच्यामुळं मी खल्लूमध्येच वाटून घेतले. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडासा ना ओवा क्रश करून टाकलेला आहे. बेसन म्हणलं की ओवा येतोच सोबत, त्याच्यामुळं ओवा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 1 अर्धा चमचा ना तेल घातलं आणि हे सगळं ना बेसन आणि सगळं मसाले मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनाला सगळे मसाले लागले जावे चांगले असे. आता हे मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. वाटणामध्ये थोडंसं मीठ होतं, त्यामुळं बघूनच टाकलेलं आहे. त्यानंतर थोडं पाणी घालून घेणार आहे. जास्तही पाणी एकदाच घालायचे नाही, नाहीतर बेसनना लगेचच थोडंही पाणी जास्त झालं की लगेचच पातळ होतं आणि मग पातळ झालं की वड्या चांगल्या करता येत नाहीत. म्हणून ना जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा बेसन मळून घ्यायचं आहे. आता बघू शकता, छान असं बेसन मळून झालेलं आहे. आता ह्याला थोडंसं ना तेल लावून घेणार आहे आणि ना मऊ करून घेणार आहे. तर बघू शकता, आपलं बेसनाचा गोळा चांगला तयार झालेला आहे. तर आता ह्याला ठेवून देऊया बाजूला आणि याच्यासाठी वाटण बनवून घेऊया. सगळ्यात पहिलं बघा, 2 कांदे घेतलेले आहेत. आता ह्याला गॅसवर डायरेक्टली भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही याला ना जाळीवरही भाजून घेऊ शकता. आता माझ्याकडे जाळी नाही, त्याच्यामुळं मी डायरेक्टली भाजले. त्यानंतर भाजलेला कांदा असा लांबका कापून घेतला आहे. थोडं खोबरं, 5-6 पाकळ्या लसणाच्या, 1 तुकडा अद्रकाचा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि सोबत त्याचे देठं बी घेतलेली आहेत बघा. तर आता तवा ठेवला आहे, त्याच्यावरनं खोबरं घालून घेतले. तर आम्ही थोडंसं तेल टाकून घेणार होते, पण ना म्हणलं अगोदर थोडंसं ना खोबरं भाजून घ्यावं, जेणेकरून ना खोबरं चांगलं भाजलं ना छान कलर येतो भाजीला. आणि तेल टाकलं की खोबरं खूप तेलकट होतं, त्याच्यामुळं. आणि त्यानंतर 1 तुकडा अद्रकाचा टाकून घेतलेला आहे आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या टाकून घेतल्यात. तुम्ही खोबरं ना डायरेक्टली असं ना गॅसवरही भाजून घेऊ शकता, पण इथं ना मी तुकडे करून घेतले होते, त्यामुळं गॅसवर डायरेक्टली भाजता येत नव्हतं, त्यामुळं ना तव्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. तर आता इथं बघू शकता, थोडासा कलर आलेला आहे खोबऱ्याला आणि अद्रक लसणाला, थोडंसं भाजून झालेलं आहे. तर आता याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ना थोडंसं ना तेल घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ना खोबरं लवकर भाजलं जावं. तेल घातल्यानं ना चांगलं भाजलं जातं बघा. तर आता इथं अर्धं आपलं खोबरं लसूण हे चांगलं परतवून झालेलं आहे. आता तेल घालून घेतलं आणि चांगलं ना परतवून घ्यायचं आहे. खोबरं ना जास्त लालसर होऊ द्यायचं आहे, कारण ना भाजीला तरी खूप छान येते चांगलं लालसर भाजले की खोबरं, त्याच्यामुळे ना लालसर होईपर्यंत खोबरं परतवून घेतलं. त्यानंतर लांबका कापलेला कांदा जो होता भाजून ठेवलेला, तो घालून घ्यायचा आहे आणि ना हे कांदा पण ना छान असा परतवून घ्यायचा आहे काळपट होईपर्यंत. तर तुम्ही इथं बघू शकता, आपला कांदाही छान असा भाजून झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये ना कोथिंबीर घातलेली आहे देठासहित. तर आता कोथिंबीर घातल्यानंतर छान असं परतवून घेतलं आणि आता ह्याला ना मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायचं आहे. तर आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आणि आता ह्याला मी बारीक करून घेते. तर तुम्ही बघू शकता बारीक झालेलं आहे. तर इथं ना गॅसवर कढई ठेवलेली आहे.
कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 3 माप तेल घालून घेणार आहे. पाटवड्याच्या भाजीला ना थोडंसं तेल जास्तच घालायचं, तरी खूप छान येते तेलामुळं. तर आता तेल गरम झालं, आता जे वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे. आणि ना ह्याच्यामध्ये दुसरं काही घालण्याची गरज लागत नाही, कारण ना सगळं अद्रक लसूण कांदा सगळं मिक्स करून आपण वाटण वाटलेलं होतं. त्यामुळं आता वाटण घालून झाल्यानंतर बघा, वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे. जेवढं वाटण चांगलं परतवून होतं तेवढं ना भाजीला टेस्ट छान येते. तर आपलं वाटण थोडंसंही कच्चं राहिलं की भाजीला ना थोडासा गुळचिटपणा येतो. त्यामुळं ना चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता वाटण चांगलं परतवून झाल्यानंतर बघा, त्याच्यामध्ये 5-6 पानं कढीपत्त्याची घातलेली आहेत. कढीपत्त्यानं खूप छान टेस्ट येते बघा भाजीला, त्यामुळं कढीपत्ता घालून घेतला. आणि आमच्या इकडं ना कढीपत्त्याशिवाय ना कुठलीच भाजी तयार होत नाही, त्यामुळं मी कढीपत्ता घालतेच कुठल्याही भाजीला. आता कढीपत्ता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर बघा, अर्धा चमचा हळदी पावडर घातलेला आहे आणि ना 1 ते 1.5 चमचा धने पावडर घातलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता हे हळदी पावडर धने पावडर सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून तेल सुटेपर्यंत छान असं ना परतवून घ्यायचं आहे. तुम्ही आता बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये ना मी घरचं काळं तिखट आहे ते घालून घेणार आहे. तुमच्याकडं कांदा लसूण मसाला असेल तेही टाकला तरी चालतो. तर पाटवड्याच्या भाजीला काळं तिखटच वापरायचं असतं. तर आता काळं तिखट घालून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं सगळं वाटणाचं जे मिक्सरच्या भांड्याला राहिलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि छान आता ह्याला ना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथं मी घरकुलचा ना मटण मसाला घालून घेतलेला आहे. या मसाल्यांना भाजीला खूप छान टेस्ट येते. घालून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर आता मसाला घालून झाल्यानंतर आता चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपल्या मसाल्याला बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये ना जेवढं आपल्याला तर्री लागणार आहे तेवढं ना पाणी घालून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. आणि छान आपला मसालाही तयार झालेला आहे. बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे. तर आता बघा, इथं ना मी गरम पाणी घालून घेणार आहे. थोडंसं परतवून घेतलं आणि आता याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घालते. पाणी गरमच घालायचं आहे, नाहीतर ना भाजीची टेस्ट बदलते बघा. त्याच्यामुळं पाणी घालून घेणार आहे. तर बघू शकता पाणी किती घातलेलं आहे. 1 तांब्यावर पाणी घातलेलं आहे गरम करून. आणि वड्या शिजायला हे पाणी लागतं बघा जास्त, त्याच्यामुळं मी जास्तच पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा लागणार आहे तेवढं पाणी घालू शकता. त्यानंतर आता इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता याला उकळी येईपर्यंत ना इकडं पाटवड्या तयार करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपला बेसनाचा गोळा किती मऊ झालेला आहे, छान असं तयार झालेला आहे. त्यानंतर बघा, आपण भाकरीला जसा उंडा करतो तसा उंडा करून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यावर ना थोडं ना हे बेसन लावू शकता, पण मी इथं ना थोडंसं ज्वारीचं पीठ लावलेलं आहे. जेणेकरून ना बेसन लावलं ना काय होतं, जास्त बेसन लागलं जातं आणि ना पांढऱ्या होतात वड्या. त्याच्यामुळं ना मी थोडंसं ज्वारीचं पीठ लावलेलं आहे, जेणेकरून ना आपल्या वड्याच्या पिठाला चिटकलं बी जात नाही ज्वारीचं पीठ. त्यामुळं ना पीठ घालून चांगलं असं चपातीसारखं लाटून घेतलेली आहे, मोठी अशी चपाती बघा. आता काय करायचं, चाकून याला ना अशा कट मारून घ्यायच्या आहेत, उभ्या अशा रेषा वळून घ्यायच्या आणि पुन्हा ना आपल्याला जसं ज्या साईजच्या वड्या लागणार आहेत त्या साईजमध्ये कट करून घ्यायचा. इथं मी ना डायमंड शेपच्या अशा वड्या कट करून घेते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा कट करून घेतलेल्या आहेत. जास्त छोट्याही नाही जास्त मोठ्याही नाही, या पद्धतीनं मी वड्या करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या आकारात लागणार आहेत त्या तुम्ही करू शकता. तर मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता आपलं बेसन चांगलं मळून झालं ना
तर छान होतात वड्या. बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं मळून घ्यायचं आहे. तर त्यामुळं ना वड्या छान होतात. जास्त पातळ बी झालं ना वड्या तुटतात बघा, आणि जास्त घट्ट झालं ना घशामध्ये अडकल्यासारख्या होतात. त्यामुळं छान असं पीठ मळून घेऊन छान अशा वड्या करून घ्यायच्या. त्यानंतर इकडं ना आपल्या पाण्याला बी छान अशी उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच वड्या घालायच्यात, नाहीतर ना वड्यांना तुटल्या जातात. त्यामुळं तर पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये वड्या घालून घेतल्या आणि आता एक ताट झाकून एक 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं. आता एक 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपलं पाटवड्याचं रस्सा भाजी तयार झालेली आहे. वड्या पण छान अशा शिजलेल्या आहेत. तुम्ही याचा कलर बघू शकता, जास्त तेलकटही झालेलं नाही आहे आणि छान अशा आपल्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.